नमस्कार. आज आपण अगदी कमी वेळेत खुसखुशीत आणि चविष्ट भाजलेल्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी या भाजलेल्या पोह्यांना चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या. त्यामुळे खाली पडणारी बारीक धूळ आणि कण वेगळे होतात आणि चिवडा हलका व छान कुरकुरीत बनेल. एक छोटीशी टिप म्हणजे पोहे चाळण्याची ही स्टेप नक्की करा, त्यामुळे चिवड्याची चव खूपच चांगली लागेल. आणि हे भाजके पोहे थोडे मऊ असतील तर पोहे चाळून झाल्यानंतर थोडेसे गरम करून घ्या, त्यामुळे पोहे थोडे कुरकुरीत होतील. अशा पद्धतीने मी हे भाजके पोहे चाळून घेतले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी शेंगदाणे तेलामध्ये घालून मध्यम आचेवर खमंग तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे तळून झाल्यानंतर ते एका ताटात काढून घ्यायचे आहे. आता यानंतर त्याच कढईमध्ये सुके खोबरे घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला तळून घ्यायचे आहे आणि तेही ताटामध्ये एका बाजूला काढून घ्यायचे आहे. हे सुके खोबरे तळताना गॅस अगदी मध्यम आचेवर असू द्यावे. आता शेंगदाणे सुके खोबरे तळून झाल्यानंतर आता यामध्ये फुटाणे डाळ घालून 1-2 मिनिटे हलकीशी तळून घेतली आहे. त्यामुळे तिची चव आणखी छान लागते आणि चिवड्याला मस्त कुरकुरीतपणा येतो. हे तिन्ही पदार्थ वेगवेगळे तळल्यामुळे प्रत्येकाचा रंग, चव आणि कुरकुरीतपणा उत्तम टिकून राहतो. आता त्याच कढईत तेल घालून तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली. मोहरी तडतडली की त्यात हिंग, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला. हे सर्व छान सुगंध येईपर्यंत परतून घेतले. आता त्यानंतर यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद चवीनुसार घातले. मसाले जळणार नाहीत यासाठी गॅस मंद ठेवला आणि काही सेकंद हलकेच परतून घेतले. एक छोटीशी टिप म्हणजे मसाले घालताना गॅस नेहमी मंद किंवा बंद ठेवा, त्यामुळे मसाले जळत नाहीत आणि रंगही छान येतो. आता यामध्ये आपण चाळून घेतलेले भाजके पोहे घातले. त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे, सुके खोबरे, फुटाण्याची डाळी घातली. आता हे सगळे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले, म्हणजे प्रत्येक पोह्यावर मसाल्याचे छान कोटिंग येईल. आणखी एक छोटीशी टिप म्हणजे पोहे मिक्स करताना जोरात हलवू नका, नाहीतर पोहे तुटतात आणि चिवडा तितका छान दिसत नाही. म्हणून हलक्या हाताने मिक्स करा. अशा प्रकारे आपला झटपट, खमंग आणि कुरकुरीत पोहा चिवडा तयार झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.